वेलकम बॅक श्रोते हो. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत की स्वार्थी झाली दुनिया सारी, कुणाला कळेना भावनेचा अर्थ. गोड बोलून भुलवती मनाला, साध्य करीती स्वतःचा स्वार्थ. स्वार्थी झाली दुनिया सारी, कुणाला कळेना भावनेचा अर्थ. गोड बोलून भुलवती मनाला, साध्य करीती स्वतःचा स्वार्थ. खोटं हसू ठेवून ओठांवरती, मजा घेती करून अनर्थ. खोटं हसू ठेवून ओठांवरती, मजा घेती करून अनर्थ. अशांच्या संगतीत राहून जीवन सारे जाई व्यर्थ. अशांच्या संगतीत राहून जीवन सारे जाई व्यर्थ. जीवन सारे जाई व्यर्थ. वाह. आणि खरं आहे की भावनेला अर्थच राहिला नाही. प्रत्येकाला स्वार्थ आहे आणि गोड बोलून ते भुलवतात आणि स्वतःचा स्वार्थ जो आहे तो साध्य करून निघून जातात. खोटं खोटं हसतात, मजा घेतात आणि अनर्थ करून निघून जातात. शेवटी असं वाटतं की अशांच्या संगतीत राहून जीवन सारं व्यर्थ होऊन जातं, नाही का? आणि सध्याच्या काळामध्ये अशी बरीच माणसं पाहायला मिळतात की ज्यांच्या मनामध्ये फक्त स्वार्थ असतो, ज्यांच्या मनामध्ये समोरच्या प्रत्येक व्यक्तीकडे बघत असताना याच्याकडून मला काय मिळेल हीच भावना मनामध्ये असते. काही माणसं ही भावनेने गुंतलेली असतात आणि काही माणसं ही स्वार्थापोटी गुंतलेली असतात. तर त्यांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहणं हे योग्य असतं. असं सुंदर असं शब्दांकन नीता देठे मॅडम यांच्या माटुंगा मुंबई इथून पाठवलेल्या आहे अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे इथून. मॅडमनी लिहिलं आहे की नाना प्रकारच्या विधी तत्कालीन स्वीकारल्या, देह हाल करुनिया व्यर्थ चिंता चितारल्या. नाना प्रकारच्या विधी तत्कालीन स्वीकारल्या, देह हाल करुनिया व्यर्थ चिंता चितारल्या. अंती मनाचा विकास ध्यान साधनेने केला. अंती मनाचा विकास ध्यान साधनेने केला. आर्य अष्टांग मार्गाने शोध संपुष्टात नेला. आर्य अष्टांग मार्गाने शोध संपुष्टात नेला. वाह. तर वेगवेगळ्या प्रकारच्या विधी करून देहाचे हाल केले आणि विनाकारण चिंता स्वीकारल्या. शेवटी ध्यान साधना केली आणि मनाचा विकास झाला. खूप वेळा असं होतं, आपल्या ज्या चिंता असतात त्या स्वतःसाठी नसतात. आपल्या ज्या चिंता असतात त्या स्वतःमुळे नसतात. खूप वेळा अशा चिंता असतात ज्या व्यर्थ असतात, ज्याला काहीच अर्थ नसतो. एखादा व्यक्ती येतो, बोलतो आणि निघून जातो. एखादा व्यक्ती एखादी गोष्ट सांगतो आणि निघून जातो आणि आपल्याला विनाकारण चिंता राहते की मग काय होईल, कसं होईल, काय झालं असेल, कसं झालं असेल. आणि प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीचं जी काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, ज्या गोष्टी असतील त्या सॉर्ट आऊट पण झालेल्या असतात. पण आपल्या मनाला चिंता लागते, ज्या चिंता व्यर्थ असतात. तर या व्यर्थ चिंतांबद्दल आणि ध्यानसाधनेच्या महत्त्वाबद्दल मॅडमनी खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या कवितेमध्ये केलेलं होतं. सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांची भाईंदर ठाणे इथून पाठवलेली ही सुंदर अशी कविता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ शीतल राजन गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून. सौ शीतल राजन गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलं आहे की बंधन तोडून पेटून उठले, केला अन्यायावर प्रहार. बंधन तोडून पेटून उठले, केला अन्यायावर प्रहार. रक्ताचा प्रत्येक थेंब कधी न मानी हार. रक्ताचा प्रत्येक थेंब कधी न मानी हार. क्रांतीचा मार्ग कठीण, स्वातंत्र्यात शौर्याचा अभिमान. क्रांतीचा मार्ग कठीण, स्वातंत्र्यात शौर्याचा अभिमान. क्रांतीचा इतिहास लिहाती, क्रांतीचा इतिहास लिहाती. क्रांतीवीरा व्यर्थ न हो बलिदान. क्रांतीवीरा व्यर्थ न हो बलिदान. व्यर्थ न हो बलिदान. तर सगळी बंधनं तोडून ते पेटून उठले होते. त्यांनी अन्यायावर प्रहार केला होता. रक्ताच्या प्रत्येक
थेंबापर्यंत ते लढले होते, ते कधीच हारले नव्हते. तो क्रांतीचा मार्ग होता, तो स्वातंत्र्यात शौर्याचा अभिमान होता आणि क्रांतीचा इतिहास झाला होता. ते बलिदान जे आहे ते व्यर्थ जाऊ नये असं सुंदर असं शब्दांकन सौ शीतलराजन गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून पाठवलेल्या या सुंदर अशा कवितेमध्ये होतं. पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलं आहे पहिल्या चारोळीत की आयुष्य आहे लाख मोलाचे, नका घालवू जीवन व्यर्थ. आयुष्य आहे लाख मोलाचे, नका घालवू जीवन व्यर्थ. चाळून बघा जीवनाचे पुस्तक. वाह, चाळून बघा जीवनाचे पुस्तक. काहीतरी भरलेला आहे अर्थ, काहीतरी भरलेला आहे अर्थ. क्या बात आहे. खरंच अप्रतिम चारोळी होती की आयुष्य हे लाख मोलाचं आहे आणि आपण ते व्यर्थ तर घालवत नाही ना, ते व्यर्थ घालवू नका. जरा जीवनाचे पुस्तक चाळून पहा, त्यामध्ये खूप सारा अर्थ भरलेला आहे. लाखो दुःखांचे क्षण असतील, पण त्याहीपेक्षा आनंदाचे क्षण आहेत, त्याहीपेक्षा सुखाचे क्षण जास्त आहेत, त्याहीपेक्षा समाधानाचे क्षण जास्त आहेत. फक्त त्याला ओळखायला शिका. जर आपण त्याला ओळखायला शिकलो, जर ते आनंदाचे क्षण टिपायला शिकलो, समाधानाला आपण स्वीकारलं, कमी अपेक्षा केल्या, तर आनंद जास्त मिळेल. खूप सुंदर अशी ही चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की जीवन अनमोल हे आहे, व्यर्थ नका कुठे घालवू. पाने पुस्तकाची चाळताना जीवन पुढे पुढे चालवू. जीवन अनमोल आहे, व्यर्थ नका कुठे घालवू. पाने पुस्तकाची चाळताना जीवन पुढे पुढे चालवू. वाह, तर जीवन हे अनमोल आहे हे सांगताना त्याला व्यर्थ कुठं घालवू नका. सुंदर असा सामाजिक संदेश या दुसऱ्या चारोळीमध्ये होता. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांची भोर पुणे येथून पाठवलेल्या या 2 अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळ्या होत्या. पुढच्या 2 चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम लिहित आहेत मोहने, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथून. पहिल्या चारोळीत मॅडमनी लिहिलं आहे की आईबाबांच्या आशीर्वादाने जीवनी प्रगती करावी, व्यर्थ लागून वाईट मार्गाला अधोगतीनं जीवनी घडावी. आईबाबांच्या आशीर्वादाने जीवनी प्रगती करावी, व्यर्थ लागून वाईट मार्गाला अधोगतीनं जीवनी घडावी. वाह, तर जीवनामध्ये आईबाबांच्या आशीर्वादानं प्रगती करत राहावं. वाईट मार्गाला जर लागलं तर अधोगती घडते आणि त्यासाठी आपला जीवनाचा प्रवास हा प्रगतीचा असला पाहिजे. सुंदर अशी ही चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की क्षणभंगूर आयुष्य व्यर्थ दौडू नये, क्षणभंगूर आयुष्य व्यर्थ दौडू नये, व्यसनाधीन होऊन मातीमोल करू नये. क्षणभंगूर आयुष्य व्यर्थ दौडू नये, व्यसनाधीन होऊन मातीमोल करू नये. वाह, तर सुंदर असा सामाजिक संदेश या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी मोहने, कल्याण, जिल्हा ठाणे येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशा या 2 चारोळ्या होत्या. श्रोते हो, पुढच्या एका कवितेमध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. मॅडमनी लिहिले उरते माती या शीर्षकाखाली की वाट पाहतो चातकासम म्हणून का ती वर्षाव. वाट पाहतो चातकासम म्हणून का ती वर्षाव, कष्टाला बळीच्या व्यर्थ करावं, राब राबतो तो किती निष्ठा रे व्हावं. व्यर्थ यातना तुझी करता पाण्याखाली संसार जाती, व्यर्थ याचना तुझी करता पाण्याखाली संसार जाती. सौंदर्य भूमीचे वाहून नेशी, व्यर्थ सारे शिल्लक उरते फक्त माती. सौंदर्य भूमीचे वाहून नेशी, व्यर्थ सारे शिल्लक उरते फक्त माती, शिल्लक उरते फक्त माती. तर पावसाला उद्देशून लिहिलेली ही अप्रतिम अशी रचना होती की आम्ही चातकासारखी वाट पाहतोय म्हणून इतका अतिवर्षाव का, बळीराजाच्या कष्टाला का व्यर्थ करतोय. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. अनुपमा भट मॅडम यांनी पाठवलेल्या बालेवाडी पुणे येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व येथून.
मॅडमनी लिहिले विचार शीर्षकाखाली की सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ, नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ. सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ, नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ. केला नेहमी जर दुसऱ्याचा विचार, होईल तुमचे तर जीवन साकार. केला नेहमी जर दुसऱ्याचा विचार, होईल तुमचे तर जीवन साकार, जीवन साकार. आणि खरं आहे की स्वार्थ सोडला तर कायम आपण केलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती अर्थपूर्ण होते. आणि आपण नेहमी दुसऱ्याचा विचार केला पाहिजे, म्हणजे आपलं जीवन साकार होईल. असा अप्रतिम असा संदेश सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांच्या डोंबिवली येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत, वर्षाश्री या नावाने नागपूर येथून. मॅडम लिहित आहेत की पैसा पैसा करतच बळावतो स्वार्थ, पैसा पैसा करतच बळावतो स्वार्थ. एक वेळ येते तेव्हा कळते आत्तापर्यंत धावलो ते व्यर्थ. पैसा पैसा करतच बळावतो स्वार्थ, एक वेळ येते तेव्हा कळते आत्तापर्यंत धावलो ते व्यर्थ. उशीर झालेला असतो मागे पण नाही येत जाता, उशीर झालेला असतो मागे पण नाही येत जाता. चुकाचे परिमार्जन करायची संधी मिळतच नाही आता, चुकाचे परिमार्जन करायची संधी मिळतच नाही आता. आणि अगदी खरं आहे की आपण पैसा पैसा करत स्वार्थी बनत जातो, स्वार्थ वाढतो आणि पुन्हा कळतं की आपण व्यर्थ धावलो. खूप उशीर झालेला असतो ज्यामध्ये काही दुरुस्तीही करता येत नाही. खूप सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे येथून लिहिले, स्वप्नील काळ्या या नावाने मॅडम लिहितात. मॅडमनी लिहिलं आहे की जीवन कथा व्यथांनी भरते नियती, आज एकलीच मी ना साथी सोबती. जीवन कथा व्यथांनी भरते नियती, आज एकलीच मी ना साथी सोबती. असंख्य उद्याची स्वप्ने बघितली होती, असंख्य उद्याची स्वप्ने बघितली होती. पूर्णत्वास तयातील गेली तरी किती, असंख्य उद्याची स्वप्ने बघितली होती. पूर्णत्वास तयातील गेली तरी किती. पूर्व आयुष्यातील आठवणी दाटती, गोड मनीचे उकलून आज सांगती. पूर्व आयुष्यातील आठवणी दाटती, गोड मनीचे उकलून आज सांगती. परतीच्या वाटेवर सावल्या असती, परतीच्या वाटेवर सावल्या असती. व्यर्थची चिंता मनी वाटे मज भीती, व्यर्थची चिंता मनी वाटे मज भीती, मनी वाटे मज भीती. वाह! तर जीवन कथा व्यथांनी भरते नियती, ते नियतीच्या हातामध्ये असतं आणि आपणच आपले साथी सोबती असतो. खूप अप्रतिम सुंदर गहिरं शब्दांकन सौ रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांच्या पुणे येथून पाठवलेल्या स्वप्नील काळ्या या नावाने मॅडम लिहितात. मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. रोहिणी अग्निहोत्री मॅडम पुणे, स्वप्नील काळ्या या नावाने मॅडम लिहितात. आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका रचनेकडे वळतोय, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ वेदिका विनायक बेंडुगडे मॅडम लिहित आहेत, सांगली येथून. पुढच्या एका अप्रतिम रचनेमध्ये सौ वेदिका विनायक बेंडुगडे मॅडम यांनी सांगली येथून लिहिलं आहे की घे श्वास जरासा लवकर ये भानावर, घे श्वास जरासा लवकर ये भानावर. दे स्वतःकडे लक्ष प्रेम करत जगण्यावर. क्या बात आहे. घे श्वास जरासा लवकर ये भानावर, दे स्वतःकडे लक्ष प्रेम करत जगण्यावर. धावतोस पैसे कमवण्या थकवतोस या देहास, धावतोस पैसे कमवण्या थकवतोस या देहास. उत्तम धन आरोग्य व्यर्थ करीसी सायास, उत्तम धन आरोग्य व्यर्थ करीसी सायास. आणि खरं आहे की सर्वोत्तम धन हे आरोग्य आहे, कारण आरोग्य हे पैशाने मिळत नाही. मोकळा श्वास घे, एक श्वास घे आणि भानावर ये. स्वतःकडे लक्ष देऊन जगण्यावर प्रेम कर.
खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.